नमस्कार सगळ्यांना, वेलकम ऑल. आज आपला हा न्यूरोलॉजीचा डे 4 आहे आणि आज आपण आणखीन काही नवीन टेक्निक्स, नवीन माहिती घेणार आहोत. जसं की आज आपण मिसिंग नंबर्स बद्दल जाणून घेणार आहोत. जर आपल्या ग्रिडमध्ये, तुमच्या बर्थ चार्टमध्ये 1 ते 9 नंबरपैकी कुठले नंबर मिसिंग आहेत आणि त्याचा काय इफेक्ट आपल्या जीवनावर होतो, हे आपण जाणून घेणार आहोत न्यूमरोलॉजीच्या माध्यमातून. ओके, सो मिसिंग नंबर, सपोज ही तुम्ही ग्रीड रेडी करताय आणि या तुमच्या पूर्ण ग्रीडमध्ये हा एक नंबर जो इथे त्याचं इथे स्थान आहे त्याचं, हा एक नंबर जर मिसिंग असेल तर, हा एक नंबर इथे नाहीये, सपोज मिसिंग आहे. एकच मिनिट. ओके, हा एक नंबर नसेल तर त्याचा काय इफेक्ट होतो तुमच्या जीवनावर, तर ते आता आपण बघणार आहोत. तसेच 1 ते 9 नंबर बद्दल आपण माहिती घेणार आहोत. सो मिसिंग नंबर, राईट डाऊन. चल. एक नंबर हा कुठला नंबर आहे, कोण सांगेल मला? आता तुम्ही एवढे दिवस क्लास करताय, एक नंबर कशाचा नंबर आहे? एक नंबर असेल म्हणजे त्याच्यामध्ये, त्या व्यक्तीमध्ये काय काय क्वालिटीज असतात? येस, चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. सूर्याचा नंबर आहे, येस. काय काय क्वालिटीज असतात त्याच्यामध्ये? तो व्यक्ती कसा असतो? येस, लीडरशिप. आणि येस, एक्झॅक्टली. सो एक नंबरच्या क्वालिटीज काय आहेत, तर लीडरशिप, कॉन्फिडन्स, या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्याचबरोबर थोडासा इगो पण असतो, कारण त्यांच्या मेहनतीने ते सगळं कमवलेलं असतं त्याने. पण जर तुमच्या ग्रीडमध्ये एक नंबरच मिसिंग असेल, एक नंबर नसेल, तर काय होतं? आपल्या सगळ्यांच्या ग्रीडमध्ये एक नंबर आहे, कारण आपण 19 सेंचुरी मधले आहोत. पण आत्ताची जी जनरेशन आहे, 28 सेंचुरी मधले, त्यांच्यामध्ये एक नंबर आहे का? नाही. ओके. मग एक नंबर मिसिंग असेल तर कॉन्फिडन्सची कमतरता. सो राईट डाऊन. कम्युनिकेशन स्किल त्यांच्यामध्ये उत्तम नसणार, कॉन्फिडन्स लेवल कमी असणार. जर एक नंबर मिसिंग असेल तर अशा लोकांचा कॉन्फिडन्स ब्रेक होतो आणि त्यांच्यामध्ये इगो नसणार. ऍक्च्युली आपल्या सगळ्यांमध्ये थोडाफार इगो असला पाहिजे. इगो म्हणजेच काय, तर सेल्फ रिस्पेक्ट असायला पाहिजे ना, की कोणी यावं आणि टपली मारून जावं. असं चालणार आहे का तुम्हाला? नाही. सो येस, डेफिनेटली आपल्या सगळ्यांमध्ये सेल्फ रिस्पेक्ट असायलाच पाहिजे. आणि हा सेल्फ रिस्पेक्ट एक महत्वाचं मेजर रोल प्ले करत असतो आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये. सो डेफिनेटली जर एक नंबरची कमतरता असेल तर तुमच्यामधला सेल्फ रिस्पेक्ट किंवा इगो तुमच्यामध्ये नसणार. आणि अशा व्यक्ती जीवनामध्ये सतत दुसऱ्यांवर अवलंबून राहतात, म्हणजे दुसऱ्यांचा सपोर्ट घेत राहतात. आता कॉन्फिडन्सच नाहीये स्वतःमध्ये तर काय करणार? दुसऱ्यांचे सल्ले घेणार किंवा दुसऱ्यांवर डिपेंड राहणार. हा, तू येतोयस तर मी येणार, पण माझ्यामध्ये स्वतःमध्ये स्टेजवर जाण्याचं कॉन्फिडन्स नाहीये. कोणतरी मला सपोर्टिव्ह पाहिजे, असं. सो येस, डेफिनेटली एक नंबर कॉन्फिडन्सचा नंबर आहे, इगोचा नंबर आहे, लिडरशिपचा नंबर आहे. जर तुमच्यामध्ये एक नंबर नसेल ग्रीडमध्ये, तर या सगळ्या क्वालिटी तुमच्यामधून मिसिंग होतात. ठीक आहे, चलो पुढे. नंबर 2, तुम्ही सांगायचं आता मला, 2 नंबर कसला नंबर आहे? तुम्ही सांगा. तुमचीच रिव्हिजन होणार आहे आता. 2 नंबर कसला नंबर आहे? मूनचा नंबर. मून काय म्हणतो? मून मध्ये कुठल्या क्वालिटीज असतात? येस, मून मध्ये कुठल्या क्वालिटीज असतात? मनाचा कारक. 15 दिवस भरती, 15 दिवस ओहोटी. राईट. मूड स्विंग. येस, राईट, एक्झॅक्टली. सो 2 नंबर सेन्सिटिव्ह, इमोशनल, इंट्युशन पॉवर यांची स्ट्रॉंग असते. पण 2 नंबरच तुमच्या ग्रीडमध्ये नसेल, मिसिंग असेल तर
या क्वालिटीज असणार आहेत का तुमच्यामध्ये? नाही. सो दुसऱ्यांच्या फिलिंग्स तुम्हाला कळणार नाहीत. जसं की 2 नंबर असेल तर दुसऱ्यांच्या फिलिंगला तुम्ही जाणता, पण 2 नंबरच नसेल तर दुसऱ्यांबद्दल नो फिलिंग्स, नो केअरिंग. आणि त्यामुळे होतं काय, की 2 नंबर जर तुमच्या ग्रीडमध्ये असेल तर तुमची मिस्टेक तुम्ही ऍक्सेप्ट करता, पण 2 नंबर नसेल तर तुमची मिस्टेक, जरी तुमच्या हातून काही चूक झाली असेल तरी तुम्ही ती मान्य करत नाही, स्वतःची चूक मान्य करत नाही. आणि त्यामुळे रिलेशनशिपमध्ये मिसअंडरस्टँडिंग निर्माण होतात. सो येस, डेफिनेटली 2 नंबर सुद्धा आपल्या ग्रीडमध्ये असायलाच पाहिजे. मिसिंग असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतात. ओव्हर सेन्सिटिव्हिटी, त्याचबरोबर फिलिंगला सप्रेस करणं, दाबून ठेवणं, या सगळ्या गोष्टी होतात. देन नंबर 3, कोणाकोणाच्या ग्रीडमध्ये नंबर 3 मिसिंग आहे? नंबर 3 नाहीच आहे. आता नंबर 3 कसला नंबर आहे? क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन, बरोबर ना? 3 नंबर असेल तर त्या व्यक्तीमध्ये क्रिएटिव्हिटी भरभरून असते. खूप छान गोष्टींची त्यांना आवड असते, क्रिएटिव्हिटी असते. पण जर 3 नंबर नसेल तर, आता बघा लेडीजमध्ये ना 3 नंबर मिसिंग असेल तर या गोष्टी होतात, की क्रिएटिव्हिटी असते त्यांच्यामध्ये. कारण जन्मापासूनच लेडीजला शिकवलेलं असतं, की तुला दुसऱ्यांच्या घरी जायचंय, लोकांच्या घरी जायचंय, त्यामुळे तुला चांगलं वळण लागलं पाहिजे, जेवण आलं पाहिजे, फलाना आलं पाहिजे. त्यामुळे आपोआपच आपल्या आईचं बघून बघून आपण त्या गोष्टी करत असतो. येस ऑर नो? त्यामुळे 3 नंबर लेडीजमध्ये, फक्त लेडीजमध्ये सांगते मी, 3 नंबर लेडीजमध्ये मिसिंग असेल तर काय होणार आहे? तर या क्वालिटीज तुमच्या कमी होणार आहेत. असणार आहेत क्वालिटी, पण कमी असणार आहेत. सो क्रिएटिव्हिटी कमी असणार आहे, इमॅजिनेशन पॉवर तुमची कमी असणार आहे. त्यानंतर एक्सप्रेशन लेवल कमी असणार आहे, काही गोष्टी मनातल्या मनात ठेवता, एक्सप्रेस करत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचं लाईफ डल वाटू शकतं, की आता जीवनामध्ये काहीच राहिलं नाहीये, नो फन, नो लव, असं असं असतं. आणि त्यामुळे अशा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागतात. आणि येस, डेफिनेटली नोट्स फायटिंग स्पिरिट. बघा, ऍक्च्युली आपल्या सगळ्यांमध्ये एक फायटिंग स्पिरिट असला पाहिजे, की मला जिंकायचंय, मला हे करायचंय, मग मी त्याच्यासाठी सगळे प्रयत्न करणार. पण 3 नंबरच नसेल तर येस, या गोष्टी मिस होतात. त्यांच्या ग्रीडमध्ये नसेल तर या गोष्टी मिळत नाही त्यांना. मग काय होतं, या सगळ्या गोष्टीचं टेन्शन येतं आणि या व्यक्ती नंबर 3 जर मिसिंग असेल तर या व्यक्ती इझिली गिव्हअप करतात. नाही, मला आता नाही जमत आहे, बस दॅट्स इट, मी आता हे सगळं सोडून देते. चॅलेंजेस स्वीकारत नाही, मला काहीच कळत नाही, अशी कन्फ्युजन, एकदम कन्फ्युज माइंड स्थिती, मनस्थिती असते त्यांची. सो हे अशा प्रकारे नंबर 3 मिसिंग असेल तर होऊ शकतं. नेक्स्ट बघूया आपण नंबर 4. बरं, मी आता जे मेन्शन केलं नंबर 3 बद्दल, सो खरं आहे का तुमच्या बाबतीत? जर तुमच्या ग्रीडमध्ये 3 नंबर मिसिंग असेल तर त्यांनी हँड रेज करायचे आहेत. काही कमीच व्यक्ती हँड रेज करतात, मग मी पुढचं नाही सांगत तुम्हाला, जाऊ दे, तुम्हाला सगळं माहिती वाटतं. हा, पूनम मॅडम, पूनम गोसावी. हो, बरोबर बोलताय तुम्ही मॅडम. 3 नंबर नाहीये माझ्या याच्यात, त्याच्यामुळे म्हणजे हे होत असं. ओके, चलो, मॅडमने बघा प्रामाणिकपणे पटकन. ऍक्सेप्ट केलं, थँक्यू सो मच. शिल्पा. हो मॅडम, माझ्या ग्रीडमध्ये पण 3 नंबर नाहीये आणि मी लवकर गिव्हअप करते. म्हणजे चूक माझी जरी नसेल आणि जर समोर कुठं प्रॉब्लेम होत असतील किंवा भांडण होत असेल तर मी लगेच त्याला गिव्हअप करून टाकते. ओके, चलो, थँक्यू. प्रतिमा. Yes, very true for me. ओके. चलो, थँक्यू सो मच. आता पुढे बघूया आपण. नंबर 4. आता तुम्हीच सांगा मला, कारण एवढे दिवस तुम्ही माझं ऐकताय, तुम्हाला आता थोडं थोडं कळत असेल. नंबर 4 कशाचा नंबर आहे? राहूचा नंबर आहे. राहू कसा असतो? काय काय क्वालिटीज असतात राहूच्या? येस, साधना मॅडम बोला. हा, अर्चना. मला मॅडम, मला नाही समजलं काही. हा, तुम्ही आता लेट जॉईन केलं असेल तर तुम्हाला नाही समजणार. येस, बाकीच्यांनी सांगा, नंबर 4च्या काय 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 क्वालिटी आहेत? येस, डिसिप्लिन. येस, व्हेरी गुड. पूजा. सई. राग. येस, बरोबर आहे सई मॅडम. ओके, आता आपण बघूया. नंबर 4 आपल्या ग्रीडमध्ये असायला पाहिजे. नंबर 4 कशाचा नंबर आहे? डिसिप्लिन, ऑर्गनाईज. अशा व्यक्ती बघा, तुमची मावशी असेल किंवा तुमच्या घरातली कोणी व्यक्ती असेल,
तुमची आत्या असेल किंवा तुमची मम्मी पण असेल, खूप डिसिप्लिन. वस्तू जागच्या जागी म्हणजे जागच्या जागीच ठेवायचा. टॉवेल इकडचा बेडवर गेला की तुम्हाला फटके. आणि अशी जर मावशी असेल तर तुम्ही म्हणता, मुलं म्हणतात मावशी छान आहे पण मावशी खूप कडक आहे. म्हणजेच काय, की तुमचा स्वभावच तसा असतो की तुमच्या स्वभावामध्ये डिसिप्लिन, ऑर्गनाइजपणा ह्या गोष्टी असतातच. सो 4 नंबर जर तुमच्या ग्रीडमध्ये नसेल तर नो डिसिप्लिन, नो ऑर्गनाइज, नो प्रॅक्टिकल अशा गोष्टी तुमच्या बाबतीत घडतात. सो त्याचबरोबर जे काही काम करता तुम्ही त्या कामामध्ये नो सातत्य, सातत्य नाही, कन्सिस्टन्सी नाही, राहत नाही. आणि पंच्युअलिटी नसता, म्हणजे पंच्युअल नसता तुम्ही. सो यांचं घर सुद्धा तुम्ही बघायला गेलात तर कसंही ऑर्गनाइज नसणार. सगळीकडे इकडे पसारा तिकडे पसारा अशा गोष्टी बघायला मिळतात. नो ऑर्गनाइज जर 4 नंबर तुमच्या ग्रीडमध्ये नसेल तर. बरोबर. बट अगेन आपल्या लेडीजला या गोष्टी लहानपणापासूनच आपल्या आई वडिलांनी वळण लावलेलं असतं की घर स्वच्छ ठेवायचं. त्यामुळे लेडीजच्या बाबतीत हा नियम काही पर्सेंटेज कमी होतो की लेडीजला या सगळ्या गोष्टीची सवय असते की आपलं घर नीट नेटकं ठेवणं, ऑर्गनाईज करणं. पण जर मॅक्झिमम 4 नंबर बघा 90% असं रिझल्ट आहे की 4 नंबर जर तुमच्या ग्रीडमध्ये नसेल, मिसिंग असेल, तर तुम्ही पंच्युअल नसता, डिसिप्लिन नसते तुमच्यामध्ये, तुमचं घर किंवा काही जिथे तुम्ही राहता ते वातावरण ऑर्गनाइज ठेवत नाही. अं, जरी तुमच्याकडे खूप सारं नॉलेज आहे, तुम्ही खूप हुशार आहे, पण तरी सुद्धा त्याचा उपयोग होत नाही. कारण ऑर्गनाइज असणं गरजेचं आहे, तुमच्यामध्ये डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. नाहीतर दुसऱ्यांना ज्ञान शिकवायला गेलो आणि स्वतः उठ्यात 12 वाजता 1 वाजता चालणार आहे का? नाही. सो त्यासाठी तुमचं रुटीन फिक्स असायला पाहिजे, तुम्ही ऑर्गनाइज असायला पाहिजे, तरच या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता सपोज एखादी एखादी मम्मी आहे, आई आहे, आपला मुलगा 7 वाजता ट्युशनला जातो, तर तिने साधारणतः किती वाजता उठायला पाहिजे? साधारणतः 6 वाजता उठायला पाहिजे, बरोबर ना? तरच त्या मुलाचं सगळं वेळेवर होऊ शकतं, त्याला नाश्ता वगैरे ती देऊ शकते. पण जर 7चा ट्युशन आहे आणि ती 6:45ला उठत असेल तर काय होणार आहे? काही गडबड, ऑर्गनाईज नाहीये, त्यानंतर कामाची आखणी नाहीये, डिसिप्लिन नाहीये. सो या सगळ्या गोष्टी 4 नंबर जर मिसिंग असेल तर होऊ शकतं. ओके. बट जरी 4 नंबर मिसिंग असेल तरी मी सांगितलं जसं की लेडीजच्या बाबतीत या गोष्टी आपसुकच होऊन जातात. त्याचबरोबर आपण आपल्या मुलांना सुद्धा काही गोष्टी शिकवतो डिसिप्लिन मध्ये, जसं की सकाळी उठल्यानंतर आंघोळ करणं मस्ट आहे. आंघोळ केल्यानंतर देवाला नमस्कार करणं गरजेचं आहे. भले तुम्हाला काही मंत्र वगैरे प्रार्थना येत नसेल, पण सगळ्या घरातली माणसं, सगळ्या घरातली मुलं सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे केल्यानंतर देवाला नमस्कार करतातच करतात. येस ऑर नो? हे काय आहे, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ही शिस्तच आहे, पद्धतच आहे, ते आपल्या अंगवळणी पडलेलं आहे. ठीक आहे. सो त्यामुळे 4 नंबर नसेल तर त्याचे 90% पेक्षा मी सांगू शकते की 70% रिझल्ट आपल्याला कमी मिळतात. कारण 20% रिझल्ट हे आपल्या आपसुकच आपण ज्या घरामध्ये लहानाचे मोठे होतो तिथून आपल्यामध्ये आलेले असतात. सो हे डिपेंड अपॉन की तुम्ही कुठे राहता, तिकडचं वातावरण. ओके. नंतर नंबर 5. बरं, मी आता सांगितलं ते कोणाकोणाच्या बाबतीत लागू पडतंय. त्याने हँड रेज करायचं आणि सांगायचंय. नाही, ज्यांची व्हिडिओ ऑन आहे त्यांनी. बरं किरण बोला, चला व्हिडिओ ऑफ आहे तुमचा. मॅम, माझा डेट ऑफ बर्थ मध्ये नंबर 4 आहे. तर म्हणजे जे किरण मॅडमचा आवाज नाही येते बरोबर. नेक्स्ट कोण आहे बरं? ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी बोला. पूनम मॅडम परत आलात तुम्ही? हा बोला. 4 नंबर माझ्या याच्यात पण नाहीये 4 नंबर. नाहीये. पण ओके. फारशी म्हणजे ऑर्गनाइज्ड नाहीये मी. ओके. बऱ्यापैकी आहे. चलो, बघा पूनम मॅडम किती प्रामाणिक आहेत. खूप छान, ग्रेट. येस. आणखीन कोण आहे बरं? सुप्रिया जाधव, हा बोला. असं प्रामाणिकपणे एवढ्या येस लोकांसमोर बोलणं सुद्धा त्याला दाद दिली पाहिजे. हा. येस मॅडम, तुम्ही जे बोललात ते खरं आहे. 4 नंबर माझ्या ह्याच्यामध्ये पण मिसिंग आहे आणि माझं घर अस्ताव्यस्त. म्हणजे
कमी प्रमाणात. माझ्या नवऱ्याच्या याच्यामध्ये 4 नंबर आहे. त्याला सगळं नीट अँड क्लीन हवं असतं. येस, माझ्या आणि याच्यामध्ये ते तुम्हाला होत जमत नाही. असणार. येस, येस. पूर्ण ओके. व्यवस्थित. आणि मुलगाही सेम तसाच आहे. त्याला पण नीट वगैरे हवं असतं. माझ्याकडूनच होत नाही. मी कमी पडते, म्हणजे 50%च देते. 100% नाही देत तर तिथे. तुम्हाला ते करावं लागणार. 4 हो, नंबर जर येस. तुमच्या ग्रीडमध्ये हवा असेल तर. कारण 4 नंबर राहूचा नंबर आहे. राहूच्या मताप्रमाणे तुम्ही वागलात तर राहू तुम्हाला भरभरून देणार. माझ्या मिस्टरांचा पण 4 नंबर आहे, बर्थडे त्यांची. त्याच्यामुळे राहू भेटते. ओके, थँक्यू सो मच. नूतन कदम. लिपस्टिक थोडी राहते. हा, नूतन मॅडम अनम्यूट करा. अरे सॉरी, माझा आवाज म्यूट झाला होता का? आय एम सो सॉरी. ओके, पुढे जाऊया आपण. नंबर 5. आता तुम्ही सांगा मला नंबर 5 बद्दल. कशाचा नंबर आहे नंबर 5? तुम्ही छान अभ्यास केलाय सगळ्यांनी. आवडलं मला. बरेच लोक रिप्लाय खूप छान देतात. येस, बुधाचा नंबर आहे नंबर 5. आणखी बॅलन्स, येस. मर्क्युरी, येस. व्हेरी गुड. 5 नंबर असेल तर आपल्या लाईफमध्ये काय काय गोष्टी आपल्याला मिळतात? आपल्या जीवनामध्ये बॅलन्सिंग निर्माण होतं. एक इमोशनल इनस्टेबिलिटी. जर 5 नंबर मिसिंग असेल तर काय होणार आहे आपण त्याबद्दल जाणून घेऊया. 5 नंबर जर असेल तर आपल्या जीवनामध्ये एक बॅलन्सिंग निर्माण होतं. इमोशनल बॅलन्स सुद्धा राहतं. पण जर हा 5 नंबर मिसिंग असेल तर काय होतं? इमोशनल इनसिक्युरिटी किंवा इनस्टेबिलिटी आपल्या लाईफमध्ये निर्माण होते. काही महत्वाच्या संधी किंवा अपॉर्च्युनिटी आपल्या हातातून निघून जातात, निसटतात. त्यानंतर आपलं सोशल स्किल फार कमी असतं, म्हणजेच कम्युनिकेशन स्किल आपलं कमी असतं. इतरांबरोबर तुम्ही छान व्यवहार करू शकत नाही, कम्युनिकेशन करू शकत नाही. आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये खूप सारे अप्स अँड डाऊन्स येतात. जर 5 नंबर तुमच्या ग्रीडमध्ये मिसिंग असेल तर जीवनामध्ये खूप सारे फेल्युअर्स येतात किंवा डाऊनफॉल येतात लाईफमध्ये. जीवन जगत असताना जर 5 नंबर मिसिंग असेल तर खूप सारे सारे फेल्युअर्स येतात, डाऊनफॉल येतो. तुमची प्रगती होते, पण पुन्हा तो डाऊनफॉल चालू होतो. एका वेळेला कुठेतरी तुमची प्रगती होते, पण पुन्हा तो डाऊनफॉल चालू होतो. आणि हे चालूच राहतं, कारण 5 नंबर बॅलन्सिंगचा नंबर आहे. तो नसेल तर या सगळ्या घटना तुमच्या जीवनामध्ये घडत असतात. सो हार्डवर्क नंतर यश आणि पुन्हा डाऊनफॉल, ही सायकल चालू राहते. ओके, जे मी सांगितलं कोणाकोणाला पटतंय नंबर 5 मिसिंग असेल तर, आणि कोणाच्या ग्रेडमध्ये मिसिंग आहे? आता ज्यांनी हात रेज केलेले आहेत, अ, जे हात रेज करणार आहेत त्यांच्यासाठीच मी पुढचं सांगणार आहे, अदरवाईज मी इथे स्टॉप करते. मला असं वाटतं तुम्हाला सगळं येतंय, त्यामुळे सगळ्यांना कळलेलं आहे. येस, सई मॅडम बोला. येस मॅडम, बरोबर आहे. ओके, 5 नंबर मिसिंग आहे. हो, मिसिंग आहे. ओके, चलो. प्रतिमा बोला. हॅलो. हा, येस. हा, 5 नंबर मिसिंग आहे आणि ते बरोबर आहे. फेल्युअर्स अप अँड डाऊन सतत चालूच असतात. ओके, चलो. नंबर 6 कडे येऊया आपण आता. हा, नंबर 6 कशाचा नंबर आहे मला आधी चॅटबॉक्स मध्ये सांगा. हा, निधी परब बोला. हँड रेस केलाय तुम्ही.
नमस्कार मॅडम. हा, मी नमस्कार. तुमचा क्लास तर थोडा थोडा, कारण मी गावी असल्यामुळे नेटवर्क नव्हतं तिथे. ओके, ओके. थोडाफार मला तेवढं अटेंड करता आलं. लास्ट कालचा पण मी ट्रेनमध्ये होते तेव्हा थोडं अटेंड केला. पण आजचं तुमचं जे केलं त्याच्यामध्ये 1 to 4 पर्यंत सगळे आहेत माझ्याकडे. तुमचं काय नाहीये आणि त्याच्यामुळे अप अँड डाऊन आहेत लाईफमध्ये. ओके, चल. अं, हा, युगा पाटील. हा मॅडम, माझ्या पण ह्याच्यात मिसिंग आहे, पण मिस्टरांच्या ह्याच्यात आहे. आणि ज्या तुम्ही क्वालिटीज सांगितल्या सेम तशाच आहे, की खूप प्रगती होते आणि नंतर मग परत एकदम डाऊनफॉल येतो आणि हार्ड वर्क खूप करायला लागतं. आणि येस. याच्या अपोजिट मिस्टरांचं आहे. सायकल चालू असते, राईट? येस येस येस, सक्सेस पण मिळतो पण खूप हार्ड वर्क नंतर. येस, एक्झॅक्टली. चल, आता आपण पुढे जाऊया. नंबर 6. आता ज्यांच्या ज्यांच्या ग्रेडमध्ये नंबर 6 मिसिंग आहे त्यांनी फक्त हँड रेज करा. आणि हा 6 नंबर कोणाचा आहे ते पण सांगा मला. बऱ्याच लोकांनी खूप छान छान लिहून घेतलंय. ओके, शुक्राचा नंबर आहे. व्हीनस, रोमॅन्टिक, केअरिंग. येस, एक्झॅक्टली. व्हेरी गुड. सो 6 नंबर, पहिलं लक्षात ठेवायचं, 6 नंबर फॅमिलीचा नंबर आहे. फॅमिली ओरिएंटेड म्हणजेच आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा हा नंबर, कुटुंबाची काळजी घेणारा नंबर. सो 5-6 नंबर जर मिसिंग असेल तुमच्या ग्रीडमध्ये, इफ नंबर 6 इज मिसिंग, सो तो मग मिसिंग असेल तर फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी घेईल का? नाही. सो फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी टाळणं, फॅमिलीवर कमी प्रेम किंवा काळजी न वाटणं, नो केअरिंग, त्यामुळे रिलेशनशिपमध्ये इश्यूज होऊ शकतात या लोकांचे. किंवा बघा, जर 6 नंबर मिसिंग असेल एखाद्या मुलाच्या ग्रीडमध्ये, तर त्याचं आणि त्याच्या वडिलांचं तितकंसं पटणार नाही, जमणार नाही. काय ना काहीतरी छोटे मोठे खटके, वादविवाद होत राहणार. 6 नंबर जर मिसिंग असेल तर तुम्ही लोकांना खूप हेल्प करताय, पण वेळ आली तर तुम्हाला हेल्प करणारं कोणच नसतं. हे सुद्धा 6 नंबर मिसिंग असेल तर आढळतं. हा, श्रद्धा, बोला. हा, येस मॅम. माझ्या ग्रीडमध्ये 6 नंबर मिसिंग आहे ओके, आणि तुम्ही जे सांगता एक्झॅक्टली आहे तसं. चलो, थँक्यू सो मच. आपण हे क्रॉस चेक करत असतो म्हणून मी तुम्हाला विचारते की एखादा पॉइंट मला बघायचा असतो की मॅक्झिमम हे किती लोकांच्या बाबतीत खरं असतं. मग त्याच्यातले काही काही पॉइंट मी माझ्या हिशोबाने त्याच्यामध्ये ऍड करते. ओके, चलो पुढे जाऊया आपण. नंबर 7. नंबर 7. नंबर 7 वाले कोण कोण आहेत बरं? बरं, मी एक प्रश्न विचारते नंबर 7 वाल्यांना. हं. तुमच्यापैकी ज्याने हँड रेस केलेले आहेत, तुमच्यापैकी किती लोक ऑकल्ट सायन्स मध्ये आहेत? म्हणजेच न्यूमरोलॉजी करताय किंवा रेकी करताय किंवा वास्तू करताय किंवा अध्यात्माशी रिलेटेड आहात, असे किती आहात? हा, त्या सगळ्यांना मी अनम्यूट करते. येस, ज्यांनी हँड रेस केलेले आहेत, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, त्यांना अनम्यूट करते. हा, बोला. कुठल्या फील्डमध्ये आहात का? कनेक्टेड आहात का कुठे? मी अध्यात्माशी कनेक्टेड आहे. कोण बोलतंय? बाकी म्हणजे ओके, आता पूनम गोसावी बोलतेय. ओके, माझा नंबर 7 आहे आणि आता सध्या मी न्यूमरॉलॉजी शिकतेय. म्हणजे ते एक झालं की मी आले त्यातमध्ये. ओके. आणखीन कोण आहे? मी सध्या पत्रिका सोडवते मॅम. पत्रिकेचं शिक्षण घेतलंय पेपर. ओके, कोण बोलतंय? नाव आणि सांगा मला तुमचं. सुप्रिया जाधव. सुप्रिया जाधव. ओके, हा, हा, नेक्स्ट कोण आहे? ट्राय केलं. हा मॅम, योगा पाटील. हा, बोला. हा, अध्यात्माशी पहिल्यापासून जुडलेली आहे. आणि का कुणास ठाऊक, पण रेकी वगैरे शिकायची खूप आतून इच्छा व्हायची नेहमी. तर मी 1 वर्षापासून रेकी शिकते आणि नंतर तर आता तुमच्याकडे सगळेच क्लास करते. ओके, चलो. हा, आणखीन कोण आहे? म्हणजे का कुणास ठाऊक, पण ते अगदी एक स्ट्रॉंग फिलिंग किंवा स्ट्रॉंग हे आहे ना, तर सांगते की सांगते हे. तेच मला सांगायचंय. फक्त आता मला विचारायचंय, 7 नंबर वाले अध्यात्माशी कनेक्टेड आहात की नाही? येस येस. हा, सुनीता, बोला. सगळ्यांनी माईक अनम्यूट करून बोलायचंय. ज्यांना ज्यांना मी अनम्यूट केलेलं आहे त्यांनी बोलायचंय.
20 एक वर्ष झाले मी ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे मी अभ्यास केलाय करते, त्याच्यामुळे मी लोकांना सगळं फ्री सांगते. पैसे फ्री सांगताय कोणाकडून हो पैसे कोणाकडून घेत नाही. खूप लोक आणि फ्री आहेत सांगताय आणि लोकांचा पण कर्मा खराब करताय आणि तुमचा पण कर्मा खराब करताय. लोक पैसे देतच नाहीत मॅडम. व्हेरी गुड. पण तुम्ही तुम्ही जर हे शिकलात, ज्योतिषशास्त्र शिकलात, तर तुम्हाला हे नाही शिकवलं की फ्री मध्ये काहीच द्यायचं नसतं? हो एकदम बरोबर आहे. आणि कसं आहे अनुवंशिक आहे आमच्याकडे हा गुण, म्हणजे उपजत येतं ते थोडं थोडं. नाही, मला चुकीचं पहिले काम थोडं करताय. थोडं माहित होतं, आता मी पूर्णतः त्याचा चुकीचं काम करताय मॅडम तुम्ही. दुसऱ्यांचे सुद्धा कर्मा वाईट करताय तुम्ही आणि स्वतःचे पण. मग पैसे घ्यायला पाहिजे. मलाही येस. पटतं, माझंही होतं इन्कम, मला फायदाचं पण देतच नाही कोणी. लोक विचारायला डिगभर येतात. आता मी कमी केलंय प्रमाण सांगणं, कारण त्याच्यात खूप डोकं लावावं लागतं. तुम्ही फ्री आहात, तुमच्याकडे वेळ जास्त आहे, नाही नाही, मग ते लोकांना तुम्ही ठेवूनच बसतात. फुकटचे सल्ले देताय असं त्याचा अर्थ होत. आणि सगळे घरातलेच लोक येतात. आता मी बंदच केलं होतं आधी, मी पण ओके, ते मी नंतर अल्पशास्त्र. सांगते तुम्हाला. ठीक आहे, चला आता आपला तो विषय नाहीये, आपण कर्माबद्दल नाही बोलत आहोत. हा, पूनम मॅडम झालं, सुप्रिया जाधव झालेला आहे, युगा मॅडमचं झालेलं आहे, बाकीचे बरेच लोकांचं. स्मिता बोला. स्मिता कुठे कशामध्ये आहात तुम्ही? झालं का तुमचं बोलून? ओके. रेकी मध्ये शिकले मॅडम मी. हा, रेकी शिकलेला आहात. आता बघूया आपण 7 नंबर वाले जेवढ्या व्यक्ती आहेत की ज्यांच्या ग्रीडमध्ये नंबर 7 नाहीये आणि त्या व्यक्ती कुठून ना कुठून तरी या अध्यात्माशी जर जुळलेल्या असतील, तर 7 नंबर मिसिंग असताना जे काही तुमच्या नशिबामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये ज्या काही वाईट घटना घडणाऱ्या असतात किंवा काही वाईट परिणाम असतात, तो हा सो त्यांचं इंटेन्सिटी कमी होते, तीव्रता कमी होते. आणि म्हणूनच या युनिव्हर्सने तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे, कुठे ना कुठेतरी या अध्यात्माशी तुम्हाला जोडलेलं आहे. म्हणूनच आत्ताच या क्षणी या युनिव्हर्सचे आभार माना. कारण ज्या व्यक्ती या अध्यात्माशी कनेक्टेड आहेत त्यांना याची तीव्रता फार कमी जाणवते. जसं की तुम्ही बसमध्ये प्रवास करताय, बसमध्ये प्रवास केल्यानंतर जो ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरच्या जवळपासच्या सीट असतात, त्या सीट आणि कंडक्टरच्या जवळपासच्या सीट त्याच्यामध्ये काय फरक असतो? तर रस्त्याला जर खाच कळगे असतील तर त्याचे दणके शेवटच्या सीटला जास्त लागतात, पण जे ड्रायव्हरच्या जवळपास बसलेले असतात त्यांना कमी लागतात. म्हणजेच तुम्ही अध्यात्माशी निगडीत असलात, कनेक्टेड असाल, तर तुम्हाला येणार तुमच्या जीवनामध्ये, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी चढ उतार येतात. पण हे चढ उतार येताना किंवा ते फेस करताना आपल्याला जाणवत नाही, जर तुम्ही अध्यात्माशी रिलेटेड असाल तर. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे तयार असतं. हे झालं का झालं, त्याच्या मागचे रिझन काय, आणि मग ते तुम्ही सगळं ऍक्सेप्ट करायला लागता. ऍक्सेप्ट करायला लागलो की त्याची तीव्रता कमी व्हायला लागते. सो येस, डेफिनेटली कुठे ना कुठे जरी तुम्ही कनेक्टेड असाल या अध्यात्माशी, तर समजून जायचं हे कुठेतरी युनिव्हर्सचे ब्लेसिंग्स तुमच्या पाठी आहेत. ओके, चलो पुढे जाऊया आता. तो 7 नंबर जर तुमच्यामध्ये मिसिंग असेल तर तुम्हाला अध्यात्माची आवड नसणार आहे, देवधर्माची आवड नसणार, नो अध्यात्म, नो स्पिरिच्युअलिटी. आणि त्यामुळे जीवनामध्ये डिसअपॉइंटमेंट, निराशा येऊ शकते, फसवू शकतात तुम्हाला लोक, किंवा धोके मिळण्याचे चान्सेस तुम्हाला आहेत 7 नंबर जर मिसिंग असेल तर. आणि जर तुम्ही ऑकल्ट सायन्सशी संबंधित नसाल तर हे धोके तुम्हाला जास्त मिळतात. निराशा खूप तुम्हाला सहन करावी लागते. आणि अशी लोक एज्युकेशनमध्ये सुद्धा थोडीशी वीक असतात जर 7 नंबर मिसिंग असेल तर. ओके, चला आता आपण फास्ट जाऊया थोडं. नंबर 8 मिसिंग असेल तर. नंबर 8 कशाचा नंबर आहे? शनी महाराजांचा. आणि कसला नंबर आहे? फायनान्सचा, पैशाचा नंबर आहे, बरोबर ना? सो नंबर 8 पैशाचा नंबर आहे, शनी महाराजांचा नंबर आहे. शनी महाराज म्हणतात प्रामाणिकपणे काम करा, मी तुमच्या पाठीशी आहे. जर हा 7-8 नंबर मिसिंग असेल तुमच्या बर्थ चार्ट मध्ये तर तुम्हाला स्ट्रगल करावा लागतो, फायनान्शियल स्ट्रगल. पैशांच्या बाबतीत खूप 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 स्ट्रगल करावा लागतो. एखाद्या जॉबमध्ये जर प्रमोशनसाठी ट्राय करत असाल तर प्रमोशन मिळण्यामध्ये सुद्धा डिले होणार. ऑथॉरिटी असणारे जॉब तुम्हाला मिळत नाही.
ठीक आहे. तुमच्यामध्ये डिसिप्लिन किंवा पेशन्स लेवल कमी असणार जर 8 नंबर मिसिंग असेल तर. आता येऊया. बरं, 8 नंबर आता मी सांगितलं तुम्हाला. एकच मिनिट. ओके, हा. सो 8 नंबरचं जे सांगितलं ते कोणाकोणाच्या बाबतीत खरं वाटते, बाकीच्या सगळ्यांनी हँड डाऊन करा आता. 8 नंबर जर मिसिंग असेल तर, 8 नंबर मिसिंग असेल आणि चुकून तुम्ही बँकिंग जॉबमध्ये गेलात तर तुम्हाला खूप सारा हार्डवर्क करावं लागतं. तिकडे खूप सारं ऑफिसमध्ये पॉलिटिक्स होतं, ते सुद्धा तुम्हाला झेलावं लागतं. तिथे तुम्हाला काम करू देत नाही, लोक हैराण करतात आणि तुमच्यावरच कामाचं प्रेशर जास्त असतं. हा, 8 नंबर कोणाकोणाच्या मध्ये मिसिंग आहे त्यांनी हँड रेज करा. येस, मिसिंग वाले. हा, युगा मॅडम बोला. दीप्ती गांधी, तुम्ही व्हिडिओ ऑफ केलेला आहे त्यामुळे तुम्हाला नाही विचारणार. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांना. हा बोला. किरण मॅडम, सॉरी, युगा मॅडम. अनम्यूट होते का बघा. हो. हा. जे आता बोललात मॅडम ते 100% खरं आहे. अगदी तसंच होतं. ओके. कारण 8 नंबर फायनान्सचा नंबर आहे. चला आता आपण पुढे बघूया. नंबर 9. कोणाकोणाच्या ग्रिडमध्ये नंबर 9 मिसिंग आहे. पण त्याच्या आधी, बरं, ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे ते कुठली लोक आहेत मला कळेल का? बाकीच्या सगळ्यांनी हँड डाऊन करा आता. बाकीच्या सगळ्यांनी हँड डाऊन करा. केवळ ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांनीच हँड रेज करा. मी त्यांची नावं घेते हा, कारण मला नंतर हे इझी पडून जाईल. रोहिणी पाटील, श्रद्धा लोहोकर, ओके. प्रिया एद्रे, बाकीचे लोक नाव नाही माहित मला त्यांचं, कारण मी नंबर सेव्ह नाही केलेत तुमचे. येस, मला जरा नावं सांगा बरं कोणाकोणाची एकदा. एकच मिनिट, एकच मिनिट. आपण हा टॉपिक आधी संपूया, मग नावं घेते मी. नंबर 9, चल. नंबर 9 मिसिंग असेल तर नंबर 9 कसला आहे ते सांगा मला आधी. मंगळाचा नंबर आहे. त्याचे गुण काय काय आहेत? खूप छान अभ्यास केलाय सगळ्या लोकांनी, वा, व्हेरी गुड. येस. 9 नंबर लोकांमध्ये माणुसकी चांगली असते, हुशार असतात, बरोबर ना? हा, आता राईट डाऊन. जर 9 नंबर मिसिंग असेल तर दुसऱ्यांबद्दल प्रेम जिव्हाळा कमी असणार, आपुलकी नसणार. आत्ताच्या पिढीमध्ये 9 नंबर नाहीये, त्यामुळे आताची जे जनरेशन आहे, जेनझी म्हणतात त्याला, सो त्यांच्यामध्ये प्रेम जिव्हाळा दिसतात का तुम्हाला या गोष्टी? नाही, जास्त तुमच्याबरोबर ते अटॅच नसतात. त्यांच्या कामापुरता तुमच्याशी बोलणार, काम झालं की त्यांचा मोबाईल भरला भला आणि ते भले, बरोबर ना? सो येस, 9 नंबर जर मिसिंग असेल तर दुसऱ्यांबद्दल प्रेम जिव्हाळा कमी असणार, कंपॅशन कमी असणार आहे. एनर्जी लेवल सुद्धा या लोकांची थोडीशी कमीच असते. आताची मुलं अशी ऍक्टिव्ह दिसतात का? खूप नाही, कारण मोबाईल गॅझेट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड, मैदानी खेळ नाही, काही नाहीये. त्यांचं डोकं टेक्नॉलॉजीमध्ये फास्ट चालतं फक्त, बस. त्यामुळे एनर्जी लेवल थोडी कमी असते, लगेच थकतात.
अँगर इश्यूज असणार, खूप रागीट असणार, शॉर्ट टेम्पर्ड असणार, राग लगेच येणार. तुम्ही त्यांना काय उलट बोला, लगेचच त्या अरेला कार्य करून मोकळे होणार. शॉर्ट टेम्पर्ड, अग्रेसिव्ह, रागीट. सो आता आपण 1 ते 9 नंबर जर मिसिंग असतील तर त्याबद्दल जाणून घेतलं, बरोबर. आता आपण पुढे बघूया.